नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचं. अशा प्रकारचं इंटरफेस येईल. तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे. तुम्हाला ऑब्वियसली माहितीच असेल लॉग इन कसं करायचं ते. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात. स्टार्ट फिलिंग या ठिकाणी सेंटरला आहे किंवा लेफ्ट साईडला फिल कॅप राऊंड वन ऑप्शन फॉर्म. या दोन्हीपैकी कोणत्याही लिंकवरती एका क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करा. स्टार्ट फिलिंगवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी ऑप्शन्स आहेत या ठिकाणी येतील. आता जसं की तुम्हाला जी ब्रँच पाहिजे, जो कोर्स पाहिजे, तुम्ही कोर्स वाईज सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये या स्टुडंटला सिलेक्ट करायचं आहे. जसं की या स्टुडंटला सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग पाहिजे. तर सिव्हिल इंजिनिअरिंग चेक करा इथे. या ठिकाणी सिव्हिल आणि मेकॅनिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग दोन ऑप्शन आपण सिलेक्ट केलेले आहेत. तुम्हाला जेवढे ब्रँच सिलेक्ट करायचे असतील तेवढे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा, गव्हर्नमेंट कॉलेज जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर गव्हर्नमेंटवरती क्लिक करायचं. गव्हर्नमेंट ॲडेड करायचं असेल तर त्याच्यावरती क्लिक करू शकता. प्रायव्हेट कॉलेज असतील तर त्यासाठी अनॲडेडवरती क्लिक करायचं. आणि युनिव्हर्सिटी मॅनेज जे कॉलेज असतात, जे कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये असतात, युनिव्हर्सिटीमध्ये जे डिप्लोमाचे कॉलेज असतं युनिव्हर्सिटीच्या अंडर, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये असे कॉलेज या ठिकाणी असतात. तर त्याच्यावरती क्लिक करू शकता. या स्टुडंटला ओन्ली प्रायव्हेट कॉलेज पाहिजे, त्यामुळे आपण गव्हर्नमेंट पण सिलेक्ट करूया तरी. ओके. यानंतर बघा येतो ऑप्शन ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस. ऑटोनॉमस म्हणजे काय, तर ते कॉलेजचं सिलेबस, पेपर वगैरे सगळं त्याच कॉलेजमध्ये मॅनेज केलं जातं, असं कॉलेज असतं ऑटोनॉमस कॉलेज. नॉन ऑटोनॉमस म्हणजे जे कॉलेजेस एम एस बी टीच्या अंडर तर असतात, पण त्याचा सिलेबस जो आहे तो एम एस बी टी डिझाईन करत असते, आहे ना. आणि ऑटोनॉमसमध्ये एम एस बी टीच्या अंडर असतात, बट ते सिलेबस जे आहे ते कॉलेज स्वतः डिझाईन करू शकतात, है ना. आणि पेपरही त्यांच्याच कॉलेजमध्ये चेक होतात. तर आपल्याला नॉन ऑटोनॉमस सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला जर ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे असेल तर ऑटोनॉमस पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न येतो की मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी काय असतं. तर बघा, मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये यामध्ये काय असतं, तर 49% सीट ज्या आहेत ह्या रिझर्व असतात मायनॉरिटी स्टुडंटसाठी. आणि नॉन मायनॉरिटीमध्ये जे आपले जनरल कॉलेज असतात ते सर्व कॉलेज या ठिकाणी येतात. आता जर तुम्हाला रिजन वाईज सिलेक्ट करायचं असेल, जसं की एखाद्या स्टुडंटला नाशिक रिजन सिलेक्ट करायचं आहे, तर नाशिक रिजनमध्ये जेवढे डिस्ट्रिक्ट असतील ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट सिलेक्ट होतात. जर तुम्हाला पर्टिक्युलरली एखादा डिस्ट्रिक्ट फक्त सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता. आता या ठिकाणी या स्टुडंटला बुलढाणा जिल्ह्यामध्येच पाहिजे फक्त, म्हणून तो काय करेल, तर बुलढाणा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करेल. ठीक आहे. जर तुम्हाला जेवढे डिस्ट्रिक्ट पाहिजे असेल ते डिस्ट्रिक्ट पर्टिक्युलरली तुम्ही सिलेक्ट करू शकतात. ऑल जर केले तर या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील लिस्ट तुमच्यासमोर जनरेट होईल. आता याच्यामध्ये असा आणखी एक मुद्दा आहे की जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल्स असाल, वर्किंग प्रोफेशनल म्हणजे तुम्ही सेकंडवाली लिंक जी क्लिक केलेली होती रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस, तर वर्किंग प्रोफेशनलसाठी काय आहे, तर त्यांना फक्त 50 किलोमीटर्सच्या डिस्टन्समधले जेवढे कॉलेजेस आहेत तेवढेच कॉलेज त्या विद्यार्थ्याला शो करणार आहेत. ठीक आहे. आता हा स्टुडंट जो आहे तो वर्किंग प्रोफेशनल नाही आहे ऑलरेडी. यानं आता या ठिकाणी बघा, जसं की लिहून आलेलं आहे की डिप्लोमा इंजिनिअरिंग लॅटरल लेवल क्वालिफिकेशन. आता एंट्री लेवल क्वालिफिकेशन जे आहे 12वी लेवल डायरेक्ट सेकंड इयर एच एस सी कॅन्डिडेट, म्हणजे 12वी सायन्स केलेला विद्यार्थी. जर तुम्ही आय टी आय केलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला आय टी आयचा ट्रेड जो आहे तो लिहून आलेला असेल. ठीक आहे. तर आय टी आयच्या ट्रेडमध्ये मे बी तुम्हाला तुमच्या ट्रेड रिलेटेड कॉलेज फक्त दिसू शकतात. यावेळेसचा आता रूल जो आहे तो चेंज झाला की कसा एकदा चेक करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आता आपण डिस्ट्रिक्ट पर्टिक्युलरली सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड प्रोसीड करू. ठीक आहे. तर आता बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढे टोटल 25 कॉलेजेस आलेले आहेत, ज्या कॉलेजमध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकल ही ब्रँच अवेलेबल आहे. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी रिसेट फिल्टर पण करू शकता आणि तुम्हाला बॅक जाऊन तुम्ही हे पण या ठिकाणी ऑप्शन करू शकता. ठीक आहे. तर आपल्याला या स्टुडंटला पाहिजे आहे सिव्हिल मेकॅनिकल. आता या स्टुडंटला पाहिजे सिव्हिल आणि मेकॅनिकल दोनच ब्रँच. तर त्यामुळे आपण काय केलेलं आहे, जेवढ्या ब्रँच पाहिजे तेवढ्या ब्रँच सिलेक्ट केलेल्या आहेत. बाकी ज्या कॉलेजला पाहिजे त्यांना ते कॉलेज सिलेक्ट पण केलेलं आहे. ओके.
यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढची स्टेप जी असते, हे या ठिकाणी जो ॲरो दिसतो वरचा ॲरो आणि खालचा ॲरो, याच्यामध्ये तुम्ही तुमचा सिक्वेन्स जो आहे तो चेंज करू शकता. जसं की या ठिकाणी मेकॅनिकल कॉलेज जे आहे त्याला जर वर करायचं असेल तर तो मेकॅनिकल वर करू शकतो, किंवा परत खाली घ्यायचं असेल तर खालच्या ॲरोनं खाली घेऊ शकतो. आपल्याला पहिले कॉलेज सिलेक्ट करावं लागतं, नंतर ॲरोचा यूज करायचा आहे. ओके, आता हा ॲरोचा यूज करून तुम्ही सिक्वेन्स तुमचा सेट करायचा आहे. सिक्वेन्स सेट झाल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो सिक्वेन्स आहे चेक करायचा. आता काय होतं की काही विद्यार्थ्यांना नंतर आठवतं की अरे आपल्याला आणखी काहीतरी ॲड करायचं होतं, मग तुम्ही परत ॲड चॉईस कोड जाऊ शकता किंवा सिलेक्ट कोर्स. ॲड चॉईस कोडमध्ये तुम्ही जर रिसर्च केला असेल आणि तुमच्याकडे जर चॉईस कोड लिहून ठेवलेले असतील तर तुम्ही या ठिकाणी ॲड चॉईस कोडवरती क्लिक करून ते चॉईस कोड जे आहे ते सिलेक्ट करू शकता. किंवा जर तुम्हाला कोर्सेस वाईज जर सिलेक्ट करायचं असेल तर परत तुम्ही जाऊ शकता या ठिकाणी सिलेक्ट कोर्सेस. याच्यामध्ये आणखी जर एखादा कोर्स तुम्हाला ॲड करायचा असेल तर तो कोर्स पण तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, आता सपोज या ठिकाणी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आपण ॲड करूया. ओके, आणि परत सेव्ह अँड प्रोसीड करू. परत सेव्ह अँड प्रोसीड केला की या ठिकाणी कॉलेजेस जे आहेत ते ॲड झालेले आहेत. या ठिकाणी बघा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ॲड झालेला आहे ना. ज्या कॉलेजला तो ट्रेड असेल ते कॉलेज या ठिकाणी ॲड झालेलं आहे. बट या स्टुडंटला दोनच ब्रँच पाहिजे आणि दोन याच एकाच कॉलेजमध्ये पाहिजे, त्यामुळे त्यानं काय केलेलं आहे तेच सिलेक्ट केलेलं आहे. आता जायचं आहे आपल्याला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून. ठीक आहे, फायनली आपण काय केलेलं आहे या ठिकाणी ॲड केल्यानंतर आपण ते कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ॲड केलेलं नाही, बट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते करू शकता. या ठिकाणी बघा 1 नंबरला सिव्हिल आहे, सेकंडला मेकॅनिकल. सगळ्यात महत्त्वाचं काय तर 1 नंबरचं ऑप्शन जे आहे ते व्यवस्थित टाकायला पाहिजे, कारण 1 नंबरचं ऑप्शन जर लागलं तर तुम्हाला ऑटो फ्रीज होऊन जातं, ते तुम्हाला दुसरा राऊंड करता येणार नाही. त्यामुळे 1 नंबरचं कॉलेज किंवा ऑप्शन जे आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुमची लिस्ट प्रिपेअर झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी एंटर पासवर्ड म्हणून टॅब येईल. याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे 93 पासून स्टार्ट होणारा 62 एंडला, तर त्या मोबाईलवरती तुम्हाला ओ टी पी येईल. म्हणजे तुमचा जो मोबाईल असेल त्या मोबाईलवरती ओ टी पी येईल. तो ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे. ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यानंतर बघा काय होईल, ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला प्रिंट जे आहे ते प्रिंटचं ऑप्शन मिळेल. या ठिकाणी पहिली जी प्रिंट आहे याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती जर क्लिक केलं आपण तर तुम्हाला तुमचा जो कोड आहे चॉईस कोड, फक्त चॉईस कोड दिसेल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला कॉलेजेसचे नावं पण बघायचे असतील तर तुम्हाला सेकंडवाले लिंक जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेकंडवाल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला चॉईस कोड पण दिसत आहे आणि कॉलेजेसचं नाव पण दिसत आहे. ठीक आहे, ही प्रिंट जी आहे ती तुम्हाला सेव्ह करायची आहे आणि सेव्ह करून तुम्ही प्रिंट काढून ठेवायची आहे. आता ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एफ सी सेंटरला जाऊन सबमिट करायची गरज नाही. ठीक आहे, त्यामुळे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. घरी बसल्या बसल्या ऑप्शन फॉर्म भरा. मोबाईलवरती ऑप्शन फॉर्म भरू शकता, बट मोबाईलवरती तुम्हाला सिक्वेन्स जो आहे तो वर खाली करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा पी सीची गरज आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. यानंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.